अशोक खरात नंतर राज्यात अनेक भोंदू बाबांचा पर्दाफाश। खालापूरमधील भोंदू बाबाचा प्रताप उघडकीस आलाय। भोंदू अब्दुल रशीद उर्फ बाबाजांचा अनेक महिलांवर त्यानं अत्याचार केलाय। भोंदू बाबाजांचा खालापुरातील विवाहित महिलेवर अत्याचार, सांताक्रूजमधील आई मुलीवर अत्याचार, जीवे मारण्याची धमकी अशी सगळी याची प्रकरणं आहेत। काळी जादू उतरवण्याच्या बहाण्यानं बोलवून महिलांवर अत्याचार तो करत होता। अनेक महिलांसोबत अनैतिक संबंधांच्या आरोपामध्ये भोंदू बाबाजांना अटक करण्यात आली। नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये राहणारा अब्दुल रशीद उर्फ बाबाजान यानं अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। त्याला खालापूर पोलिसांनी अटक केली। खालापूर पोलिसांच्या चौकशीमध्ये त्याच्यावर आधीच मुंबईतील सांताक्रूज या ठिकाणी गुन्हा दाखल असल्याचं निष्पन्न झालंय। डिसेंबर 2024 मध्ये एक विवाहित महिला आपल्या नवऱ्यासोबत सततचं भांडण आणि नवऱ्याची बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशय या कारणाने संबंधित महिला बाबाजांच्या संपर्कात आली। बाबाजांना संबंधित महिलेला तुझं सगळं दुःख दूर करतो असं सांगून तिला खालापूर इथल्या आपल्या फार्म हाऊसवर नेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक विधी करून तिच्यावर प्रभाव पाडून तिच्यावर अत्याचार केला। तिचं दुःख दूर होईल या समजानं त्यानं तिचा गैरफायदा घेतला। संबंधित महिलेनं त्यानंतर थोड्याच दिवसात खालापूर पोलीस ठाण्यात जाऊन बाबाजान विरुद्ध तक्रार दाखल केली। रायगड पोलिसांनी आरोपी बाबाजान याला तात्काळ अटक केली। अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध केल्याचा संशय असल्याने त्याला अटक केल्यानंतर पोलीस आता पुढील तपास करत आहेत। पुरावे गोळा करून त्या गुन्ह्याचं चार्जशीट खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी मान्य न्यायालयामध्ये आता दाखल केलेलं आहे। आणि अशा प्रकारे त्या पीडित तरुणीने इथे येऊन सांगण्याचं धाडस दाखवल्यामुळे आपल्याला आपल्यासमोर तो प्रकार उघडकीस आला आणि त्याच्यामध्ये त्या बाबाला अटक करून योग्य प्रकारे तपास करण्यात आली। मुस्लिम सत्यशोधक मंडळाकडे खोपोलीची ही घटना आलेली होती। आम्ही काही मीडियांच्या पुढेही जाण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु या महिला पुढे येऊन बोलण्यासाठी घाबरत होत्या आणि पुढे मात्र त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि त्यांनी तक्रार नोंदवलेली आहे। मला वाटतं मीडियाने हा विषय लावून धरला। पोलिसांचं जर याला सहकार्य मिळालं तर अशा घटनांना निश्चितच चाप बसणार आहे।